जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लॅब टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य रांगोळी आणि होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी प्रथमच कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमाला सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, धनश्री विनायक कोंड्याल, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या कार्याध्यक्षा उत्तरा बर्डे बचुटे, रांगोळी स्पर्धेचे परीक्षक मल्लीनाथ जमखंडी, मार्गदर्शक डॉक्टर जगदीश पाटील हे उपस्थित होते। खेळ रंगली पैठणीसाठी या स्पर्धेची निवेदिकेची भूमिका अपर्णा गवाणे यांनी पार पाडली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील पोतदार, उपाध्यक्ष शिवकुमार आहेरवाडीकर, सचिव राहुल जाधव, सहसचिव शिवशंकर पाटील, खजिनदार दर्शन कुमार पोतदार, संघटनेचे मार्गदर्शक संतोष चिवडशेट्टी, रमेश धनुरे, संघटनेचे सदस्य नदीम शेख, निलेश इंगळे, प्रीतम कांबळे, संतोष फुलारी, संतोष माळी, प्रकाश हांडगे, मल्लीनाथ बिराजदार, लखन गेजगे, श्रीकांत म्हेत्रे, नीलकंठ मठ व नितीन पुकाळे व संघटनेच्या इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। आपण इथे एकत्रित जमलेलो असतो। आज मी स्वप्नील पोतदार सरांना सरांना आपली धन्यवाद व्यक्त करते की सर तुम्ही आज अशा महिलांकडून सन्मान करण्यासाठी हा जे व्यासपीठ आहे, उपक्रम तुम्ही राबवला ते खूप एक आदर्श घेण्यासारखा आहे। महिलांच्या पाठीमागे पुरुष असणं गरजेचं आहे, पण तो पुरुष फक्त पती म्हणून नाही तर एक बहु किंवा एक युवक किंवा एक कार्यकर्ता म्हणून जे आपण समाजामध्ये बघतो ते प्रत्येक जण पुढे येणं गरजेचं आहे। त्यासाठी हे पहिलं वर्ष आहे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, तर त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्या लोकांचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद। कारण ही गरज आहे। आज तुम्ही मी काय वेगळं नाही, तुम्ही लॅब टेक्निशियन म्हणून काम करताय, मी एक प्रोफेसर म्हणून काम करते, पण ते काम करण्याच्या आधी आपण घरात काम करतो, नोकरीवर येतो, नोकरीवर घरात गेले की परत घरातलं काम करतो। तुम्ही इतक्या सुंदर म्हणजे एवढ्या सुंदर पद्धतीने जे आयोजन केले त्याचा एक आम्हाला भाग होण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमच्याबद्दल आभार मानते। स्त्री एक आपला नाही ती सबला आहे, हे एक वाक्य आहे। स्त्री आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना आता स्त्री पुढे आलेले आहे आणि तुम्ही स्त्रियांसाठी जो आताचा हा पैठणीसाठी आहे आणि आपल्या म्हणजे नाही का रांगोळी स्पर्धा घेतली, त्यामधून एक कला त्यांची समोर येते, त्यामधून तिचा नारी काही करू शकते, असं त्याच्यात हे होते। नारी कुठल्याही क्षणी कुठेही नारी कमी पडत नाही असं मला म्हणायचं आहे। मी एक नारी महिला उपमहापौर आहे आणि आपल्या महिलांच्या कुठल्याही समस्या सुद्धा मला एक हात द्या, मी तुमच्या समस्यासाठी सदैव तत्पर असेल आणि आपल्या नक्की सांगा, आम्ही आमचा पूर्ण काम करू।